गुड मॉर्निंग. बघा, आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन मध्ये आपण पहिल्या दोन पार्ट मध्ये काय काय पाहिलं. तर पहिल्या भागामध्ये आपण याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स, व्हॉट इज बाय व्हेरिएशन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट गार्डन पी प्लांट एक्सपेरिमेंट डन बाय दॅट मेंडल. मेंडल इज नोन एज द फादर ऑफ जेनेटिक्स. त्यांनी का निवडले हे सगळं आपण बघितलं. आणि कालच्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन जो काही भाग बघणार आहोत तो मी मोनोहायब्रिड क्रॉस अँड रेशो. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्या संदर्भातल्या सगळ्या टर्म्स बघितल्या. जेनेटिक जे टर्म्स आहेत सगळ्या, मग याच्यामध्ये आपण जिनोटाईप म्हणजे काय, फिनोटाईप म्हणजे काय, हायब्रिड्स म्हणजे काय, F1 म्हणजे काय, F2 म्हणजे काय, हा सगळा पार्ट आपण याच्यामध्ये या ठिकाणी कम्प्लीट केला. आणि आज आपल्याला जो नवीन भाग याच्यातला पाहायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द मोनोहायब्रिड क्रॉस अँड रेशो. तर हा मोनोहायब्रिड क्रॉस अँड रेशो म्हणजे काय. तर अगोदर पहिल्यांदा बघूया की व्हॉट इज मीन बाय मोनोहायब्रिड क्रॉस अँड देन रेशो. मोनो मीन्स सिंगल, वन. मोनोहायब्रिडचा अर्थ काय. दिस इज द क्रॉस बिटवीन टू प्युअर लाईन पेरेंट विथ और प्युअर लाईन पेरेंट डिफरिंग इन अ सिंगल कॅरेक्टर. हा असा क्रॉस असतो की ज्याच्यामध्ये आपण दोन प्युअर लाईन पेरेंट घेतलेले असतात, पण त्या पेरेंट मधल्या फक्त एकाच कॅरेक्टरचा आपण क्रॉस घेतलेला असतो किंवा ऍझ्युम केलेला असतो. याला म्हणलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस. आणि मग हा क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला मिळते F1. F1 पासून आपण सेल्फिंगने F2 मिळवतो आणि F2 मध्ये जो रेशो आपल्याला तिथं ऑफस्प्रिंगचा मिळतो त्याला म्हणलं जातं मोनोहायब्रिड रेशो. तर हे लक्षात घ्या की मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय आणि मोनोहायब्रिड रेशो म्हणजे काय. द क्रॉस बिटवीन टू प्युअर लाईन पेरेंट डिफरिंग इन अ सिंगल कॅरेक्टर और वन कॅरेक्टर, दॅट इज मोनोहायब्रिड क्रॉस. And the ratio of offspring obtained in a F2 generation, that is called as the monohybrid ratio. मी एक एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करतो. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला एक होमवर्क साठी मी देईन, त्याच पद्धतीने तुम्ही पण ते ट्राय करायचे. आता सुरुवातीला मोनोहायब्रिड क्रॉस जो मेंडलनी केला तोच मी घेतो. मेंडलनी काय केलं होतं. मेंडल टेक ए टॉल पी प्लांट and a dwarf pea plant. म्हणजे मेंडल त्याच्या गार्डन मध्ये गेला. त्याची जी काही लॅबोरेटरी होती, म्हणजे त्याची गार्डन होती, त्याचं जे काही चर्च होतं त्याच्या मागच्या बाजूला त्याची सगळी ही लॅबोरेटरी गार्डन होती. या गार्डन मध्ये गेला आणि साध्या ऑब्झर्वेशननी त्याने असं हुडकलं की दोन प्लांट्स हुडकले. एक प्लांटची उंची जास्त होती, 4-4.5 फूट असेल. दुसऱ्याची उंची याच्यामध्ये या ठिकाणी कमी असेल. अंदाजाने आपण म्हणू की 2-2.5 फुटाच्या आसपास ही असू शकेल. मग हे दोन प्लांट्स त्याने या ठिकाणी निवडले. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे दोन प्लांट निवडल्यानंतर हे प्युअर लाईन पेरेंट आहेत का हे त्याने कन्फर्म केलं. प्युअर लाईन पेरेंटचा अर्थ काय. हे टॉल प्लांट पी प्लांट घेतलं, त्याच्या बिया गोळा केल्या, जमिनीवर लावल्या, सेल्फ पॉलिनेशन तयार झालेल्या ह्या सगळ्या बिया होत्या, टॉलच आल्या. पुन्हा तयार झालेल्या प्लांटवर सेल्फ पॉलिनेशन केलं, पुन्हा टॉलच तयार झालं, तिसऱ्या वेळेस पण टॉलच तयार झालं. म्हणजे टॉलनेसचा कॅरेक्टर इथं बदलत नाही. हे प्युअर लाईन व्हरायटी म्हणायची. दिस इज प्युअर टॉल. असंच त्यानं डॉगच्या संदर्भामध्ये केलं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी टॉल प्लांट म्हणजे ज्याची उंची जास्त आहे असं आपण म्हणूयात थोडक्यात, आणि डॉर्फ म्हणजे ज्याची उंची कमी आहे, अशा प्रकारचं हे प्लांट आहे. हे दोन प्लांट्स त्याने घेतले. याला आपण याच्यामध्ये या ठिकाणी नाव देऊयात पॅरेंट. आणि पॅरेंट नेहमी डिनोट केले जातात बाय पी. मग आता हे टॉल प्लांट आहे. टॉल प्लांट जो आहे तो दाखवला कसं जातो. टॉल प्लांट इज डिनोटेड म्हणजे थोडक्यात काय. टॉल प्लांट हा 2 स्मॉल टीनी तयार झालाय आणि डॉर्फ मध्ये दोन कॅपिटल टीन दाखवतो टॉलनेस, आणि डॉर्फनेस हा कॅरेक्टर आपण 2 स्मॉल टीन दाखवतो. म्हणजे मी आता हे लिहिलेले काय आहेत, याला आपण म्हणू शकतो जीनोटाइप ऑफ अ प्लांट. जीनोटाइपची आपण काल याच्यामध्ये डेफिनेशन बघितली होती. जीनोटाइप आणि फिनोटाइप ह्या दोन टर्म मी एक्सप्लेन केल्या. जीनोटाइपचा अर्थ आहे जेनेटिक मेकअप. ऑर्गॅनिझम ज्या जीननी तयार झालाय, म्हणजे आता हा जास्त उंचीचा ऑर्गॅनिझम आहे तो या 2 जीननी तयार झालाय, आणि हा कमी उंचीचा ऑर्गॅनिझम या 2 जीननी तयार झालाय.
दॅट इज जिनोटाइप. असे 2 प्लॅन्ट्स निवडले. पुढे काय केलं, त्याच्या लक्षात आलं की ह्या दोन्ही म्हणजे बेसिकली हे जे काही पी प्लॅन्ट आहे हे बायसेक्शुअल आहे. मग त्यांनी काय केलं, या दोन्ही मधल्या एका प्लॅन्टला मेल पार्टनर असं कन्सिडर करायला चालू केलं, दुसऱ्याला फिमेल. हे करत असताना त्याने एक स्पेशल मेथड केली. त्या स्पेशल मेथडला, स्पेशल प्रक्रियेला नाव देतात इमॅस्क्युलेशन. की ज्या इमॅस्क्युलेशन मध्ये त्यानं काय केलं, जे बायसेक्शुअल फ्लॉवर असतं त्या बायसेक्शुअल फ्लॉवर मधलं अँथरचा जो काही भाग आहे ज्याला आपण स्टॅमेन बनवूयात, ते स्टॅमेन त्यानं रिमूव्ह केले. आणि मग ज्या फ्लॉवर मध्ये, ज्या बायसेक्शुअल फ्लॉवर मधले स्टॅमिन रिमूव्ह केले, स्टॅमिन आपल्याला माहिती आहे, स्टॅमिन म्हणजे मेल भाग आहे, तो अँड्रोशियम आहे, तो अँड्रोशियमचं युनिट आहे ते, हे रिमूव्ह केलं तर जे शिल्लक राहिलेले ते फिमेल आहे. म्हणजे थोडक्यात असा लक्षात अर्थ घ्या, बायसेक्शुअल फ्लॉवर वर जर इमॅस्क्युलेशन केलं तर बायसेक्शुअल फ्लॉवरचं युनिसेक्शुअल फ्लॉवर मध्ये रूपांतर होतं, पण त्या युनिसेक्शुअल फ्लॉवरचं सेक्स झालं असतं फिमेल. कारण आपण आर्टिफिशियली म्हणजे या मेंडलनी काय केलं, बायसेक्शुअल फ्लॉवर घेतलं. थोडक्यात हे गायनोशियम कंटेनिंग आहे, गायनोशियम आहे, हे अँड्रोशियम आहे, हे कॅलिक्स करोला आहेत मी दाखवलेले. यांनी फक्त काय केलं, त्याच्याकडच्या फोर्सेपनी किंवा सीझरनी हे सगळे अँड्रोशियम त्यानं कट करून टाकले, रिमूव्ह केले. अँड्रोशियम असताना अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही होतं, त्याला बायसेक्शुअल म्हणलं. आता मी अँड्रोशियम रिमूव्ह केले, शिल्लक राहिलं गायनोशियम, म्हणजे त्या प्लॅन्टचं सेक्स काय झालं, फिमेल. मग त्यांनी काय केलं, या दोन्हीपैकी एकाला मेल आणि एकाला फिमेल असं केलं बाय द प्रोसेस इमॅस्क्युलेशन. आपण ऍझ्युम करूयात की समजा मेल प्लॅन्ट जे आहे हे मेल, टॉल प्लॅन्ट जे आहे ते मेल समजलं आणि डॉर्फ प्लॅन्ट हे फिमेल त्याने ह्याच्यामध्ये या ठिकाणी समजलं असं आपण समजूया. मग आता हे मेल प्लॅन्ट असेल म्हणजे या प्लॅन्ट मधले जे स्टॅमेन्स आहेत, अँड्रोशियमचे जे युनिट आहेत, त्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन तयार झाले, त्या पोलन ग्रेन पासून जे मेल गॅमेट तयार होणार आहेत, त्या मेल गॅमेट मध्ये कॅपिटल टी जीन असले पाहिजेत. आणि दुसरं प्लॅन्ट जे आहे डॉर्फ प्लॅन्ट जे फिमेल आहे, त्याच्यामध्ये फक्त हा गायनोशियमचा भाग शिल्लक राहिला, स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी, आणि ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल मध्ये असा असतो फिमेल गॅमेट, एग्ज. इथल्या फिमेल गॅमेटचं मध्ये स्मॉल टी असला पाहिजे. म्हणजे आता हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी लिहिले, ह्याला मी नाव देतो गॅमेट. हे झाले गॅमेट्स. गॅमेट कसे लिहायचे ते लक्षात घ्या. ऑर्गॅनिझमचा जो जिनोटाइप आहे त्याच्यात 50% घ्यायचं. म्हणजे इथं 2 आहेत कॅपिटल टी तर 1 घेतला, इथं 2 स्मॉल टी असेल तर इथे 1 घेतला. कारण गॅमेटचा क्रोमोसोम नंबर हा निम्मा असतो. गॅमेट हे नेहमी हॅप्लॉइड असतात, ऑर्गॅनिझम हे नेहमी डिप्लॉइड असतात असं आपण म्हणूयात. मग असा टॉल टी प्लॅन्ट जर असेल तर त्याच्या गॅमेट सगळे स्मॉल टी असणारे असतील, मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट वॉट एव्हर असतील. आणि या डॉर्फिली प्लॅन्टचे सगळे अशी या पद्धतीचे असतील. मग आता हा मेल गॅमेट झाला आणि फिमेल गॅमेट झाला. थोडक्यात यांनी प्रत्यक्षामध्ये काय केलं होतं, पोलन ग्रेनचं ट्रान्सफर केलं होतं, पॉलिनेशन करून आणलं होतं. आणि पॉलिनेशन झालं की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आले, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. फर्टिलायझेशन झालं की इथं झायगोट तयार झाला, झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओ, एम्ब्रिओचं रूपांतर सीड मध्ये झालं. त्या बिया सगळ्या त्या शेंगेमध्ये लागल्या, पॉड म्हणतो आपण. पण मेंडलनी ती पॉड का वेगळी केली, पॉडच्या मधले सीड जमिनीवर लावले आणि जी जनरेशन त्याला मिळाली त्याला नाव दिलं त्यांनी F1. मग या F1 प्लॅन्ट मध्ये काय आले असेल तर 50% इकडचे आणि 50% इकडचे जीन आले. म्हणजे आता जे F1 चे प्लॅन्ट 10, 15, 100 जे काही तयार झाले असतील त्या F1 प्लॅन्ट मध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे जीन असतील. पण हे सगळेच्या सगळे प्लॅन्ट हे हायब्रिड होते आणि उंचीला जास्त होते, टॉल होते. सो दे आर ऑल हायब्रिड टॉल. एकही प्लॅन्ट याला F1 जनरेशन मधलं डॉर्फ मिळालं नाही. त्याच्यावरून त्यानं लॉ ऑफ डॉमिनन्स आपण पुढे जाऊन बघणार आहे. डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे जे काही कॅरेक्टर असतात, कन्सेप्ट आहेत, त्यांनी याच्यावरनं पाडले, याच्यावरनं तयार केले. तर अशा प्रकारे हायब्रिड टॉल असणारे F1 जनरेशन तयार झाले. पुढे काय केलं, या 2 F1 प्लॅन्ट मध्ये म्हणजे आता 2 F1 त्यानं घेतले, किंवा आपण असं म्हणूयात सेल्फिंग करताना 2 F1 ची गरज नाही, एकच प्लॅन्ट घेतलं. मग त्या एका प्लॅन्टला पुन्हा बायसेक्शुअल फ्लॉवर असले पाहिजे.
आता त्यानं कुठलंही इमॅस्क्युलेशन केलं नाही. मग जरी इमॅस्क्युलेशन केलं नसेल तर त्या प्लॅन्टच्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम पण आहे आणि काय शिल्लक राहिले, गायनोशियम पण आहे. मग या अँड्रोशियम मधले पोलन ग्रेन ह्याच्यावर पडले तर पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, एम्ब्रिओ झाले, सीड तयार झाले. सीड त्यानं गोळा केले, जमिनीवर लावले आणि F2 मिळवली. आणि आता ही F2 त्यानं सेल्फिंगने मिळवली, सेल्फ पॉलिनेशनने. कारण त्याच प्लॅन्टचे पोलन ग्रेन, त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन तिथंच पडतायत सेल्फिंग. आणि सेल्फिंगनं त्यानं F2 तयार केली. पण इथं लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 प्रकारचे गॅमेट होतील आणि याच्यामध्ये पण 2 प्रकारचे गॅमेट होतील. कारण गॅमेट होत असताना नेहमी सेग्रिगेशन होत असतं. मियोसिसची प्रक्रिया, हाफ नंबर तिथं होत असतात. म्हणजे या प्लॅन्ट, समजा आपण ह्याला, हे जे काय आहे प्लॅन्ट एकच आहे, पण तिथं मेल गॅमेट 2 प्रकारचे होतील आणि फिमेल गॅमेट 2 प्रकारचे होतील. मग हा मेल गॅमेट या फिमेल गॅमेटला पण फर्टिलाइज करू शकतो, हा मेल गॅमेट या फिमेल गॅमेटला पण फर्टिलाइज करू शकतो. आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे तोही या मेल गॅमेट कडला फर्टिलायझेशन करू शकतो आणि याला फर्टिलायझेशन करू शकतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी इथं आली. आणि मग ही प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी या मेंडलनी काय केलं होतं, मेंडलनी त्यासाठी एक पुनिट स्क्वेअर तयार केला होता. काल मी सांगितलं ते प्रोबॅबिलिटीचं एक टेबल आहे. आणि मग हे पुनिट स्क्वेअर कसं तयार केलं, तर पुनिट स्क्वेअर करण्यासाठी त्यांनी एक साधं एक टेबल तयार करून घेतलं. साधारणपणे इथं 3 कॉलम त्यानं याच्यामध्ये या ठिकाणी तयार केले. 9 कॉलमचं मी टेबल तयार केलं. पहिल्या कॉलम मध्ये लिहितो मी मेल आणि फिमेल. आता हे साइन आहेत, नेहमी लक्षात घ्या. 6 आणि असा एरो काढला की हे झालं मेल आणि अशा प्रकारचं काढलं की हे झालं फिमेल. मग हा मेल पार्टनर असेल तर हा फिमेल समजायचा, किंवा हा फिमेल असेल तर हा मेल पार्टनर समजायचा, म्हणजे गॅमेट. मग इथं गॅमेट झाले 2 प्रकारचे. हे मेल गॅमेट दिले तर हे झाले फिमेल गॅमेट. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. मग आता पुढची प्रक्रिया काय करूया, की समजा आपण असं केलं की हे मेल गॅमेट आहे समजलं, तर हे फिमेल गॅमेट झाले. मग हा मेल गॅमेट या 2 फिमेल गॅमेटला फर्टिलाइज करू शकतो. मग या दोघांचं क्रॉस घेतलं, 2 कॅपिटल टी, हा याच्याबरोबर गेला कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि दोन्हीही स्मॉल टी. म्हणजे त्याला इथं एकंदरीत 4 प्रकारचे प्लॅन्ट मिळाले, म्हणजे 4 प्रकारच्या प्रोबॅबिलिटी मिळाल्या. म्हणजे फर्टिलायझेशन झालं, झायगोट झाले, एम्ब्रिओ झाला, सीड तयार झाले. सीड त्यानं तयार झालेले सीड जमिनीवर लावले तर ती झाली F2 जनरेशन. पण F2 जनरेशन मध्ये त्याला काय मिळालं, तर एक प्युअर टॉल मिळालं ज्याची उंची या पेरेंट सारखी होती. 2 हायब्रिड पण टॉल मिळाले की जे या टॉल सारखे होते, टॉलच होते. आणि एकच मात्र डॉर्फ मिळालं. म्हणजे लक्षात येते का, या 4 मधले प्रत्येकी जे काही 3 आहेत, हा एक, हा एक आणि हा एक, असे टॉल आहेत. म्हणजे टॉल 3 आहेत आणि डॉर्फ मात्र एकच आहे. हा 3:1 रेशो इथे मिळतो. याला म्हणतात फिनोटायपिक रेशो, मोनो हायब्रिड फिनोटायपिक रेशो. पण इथं नीट बघा, तुम्हाला इथं जरी 3 प्लॅन्ट टॉल दिसत असले तरी त्याचे जिनोटाइप वेगळे आहेत. म्हणजे इथे किती 2 स्मॉल टी असणारं एक प्लॅन्ट आहे. कॅपिटल टी आणि स्मॉल टी 1 आणि 2 झाले, आणि 2 स्मॉल टी असणारे एक प्लॅन्ट आहे. म्हणजे रेशो किती आला 4 मध्ये, 1:2:1. याला म्हणतात जिनोटायपिक रेशो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, मोनोहायब्रिड मध्ये F2 मध्ये आपल्याला 2 प्रकारचे रेशो मिळतात. फिनोटायपिक रेशो 3:1 आणि जिनोटायपिक रेशो जो असतो तो 1:2:1. आणि हे युनिव्हर्सल आहे. सो दिस इज कॉल्ड अ मोनोहायब्रिड क्रॉस. आणि मग हे जे 2 रेशो जे मिळालेले आहेत याला म्हणतात मोनोहायब्रिड रेशो. मेंडलनी मग अशाच प्रकारचं काय केलं, म्हणजे उदाहरण आता आपण बघूयात की आता समजा हे प्लॅन्ट आहे, हे एका कॅरेक्टरचा विचार केला. समजा असं विचार करूया की मेंडलनी दुसऱ्या एका कॅरेक्टरचा विचार केला, तर त्यावेळेस हा रेशो येतोय का त्याचाही आपण विचार करूया. मी थोडं रफ मध्ये या ठिकाणी फास्ट मध्ये तुम्हाला करून दाखवतो. समजा असा आपण विचार करूया की राऊंड आणि रिंकल्ड
अशा दोन कॅरेक्टरचा विचार केला मेंडलनी. राऊंड आणि रिंकल्ड हे काय आहेत तर सीडचे कॅरेक्टर आहेत. राऊंड म्हणजे बी एकदम गोल गरगरीत असलं पाहिजे, रिंकल्ड म्हणजे त्याच्यावर अशा सुरकुत्या असल्या पाहिजे. वाटाण्याला आपण बघतो सुरकुत्या असतात, तो रिंकल्ड आहे. मग राऊंड हे नेहमी 2 कॅपिटल आरनी दाखवलं जातं, तर रिंकल्ड हे नेहमीच 2 स्मॉल आरनी दाखवलं जातं. म्हणजे थोडक्यात राऊंड रिंकल्ड हे घेतले, हे झाले पेरेंट. मग त्यानं पेरेंट कसे निवडले असले पाहिजेत, पुन्हा तो त्या बागेत गेला. आता त्यानं उंचीचा विचार केला नाही, आता त्यानं बियाच्या गुणधर्माचा विचार केला. बिया गोल आणि बिया सुरकुत्या असणाऱ्या. मग हे 2 प्लॅन निवडले. बिया गोल बिया असणारे जे काही पॉड होते ते निवडलं, त्यातल्या बिया गोळा केल्या, जमिनीवर लावल्या, राऊंडच मिळाले. पुन्हा सेल्फिंग करून त्याच प्लॅनच्या सीड घेतल्या, पुन्हा जमिनीवर लावल्या, पुन्हा राऊंडच मिळाल्या. असं 3 जनरेशन केलं. हे झालं प्युअर लाईन पेरेंट. ते राऊंड हा कॅरेक्टर या 2 जीनमुळे आहे आणि रिंकल्ड हा कॅरेक्टर या 2 जीनमुळे आहे. हे झाले जीनोटाईप. आता याचे गॅमेट काय पडले तर याचा गॅमेट पडला कॅपिटल आर, याचा पडला स्मॉल आर. म्हणजे ह्याला आपण मेल धरलं तर हे फिमेल प्लॅन्ट झालं, म्हणजे हे मेल गॅमेट असेल तर हे फिमेल गॅमेट झालं. त्यानं पॉलिनेशन केलं, आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन केलं, पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट एम्ब्रिओ सीड फॉर्मेशन झालं, F1 तयार झाली. आणि या F1 मध्ये त्याला असं दिसलं ऑल आर राऊंड. जेवढे म्हणून प्लॅन्ट मिळाले त्या सगळ्या प्लॅन्टच्या बिया कशा होत्या, राऊंड. F1 सगळे राऊंड मिळाले. आता त्या F1 मध्ये त्यानं फक्त सेल्फिंग केलं. सेल्फिंग आपण त्याला म्हणूया, सेल्फ क्रॉस. इथं जसं दाखवलं तसंच. मग आता ह्याचे 2 गॅमेट काय पडतील, कॅपिटल आर स्मॉल आर. ह्याचे 2 गॅमेट पडले कॅपिटल आर स्मॉल आर. आता पुन्हा मागासारखंच आपण टेबलचा विचार करूयात. आता इथं लिहितो मी मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. आता या 2 कॅपिटल आरचा इथे एकत्र केलं, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. आणि इथं आले पुन्हा 2 स्मॉल आर. 2 कॅपिटल आर असेल तर नेहमी काय लिहिणार आहे आपण, राऊंड आहे का बघा. म्हणजे हे झालं राऊंड. 2 कॅपिटल आर आणि स्मॉल आर, तरी पण काय आलं, राऊंडच. इथं कॅपिटल आर स्मॉल आर राऊंड. आता 2 स्मॉल असेल तर काय आलं, रिंकल्ड. म्हणजे इथेही काय दिसतंय, राऊंडचे 3 प्लॅन्ट आले आणि रिंकल्डचं 1 आलंय. इथं काय आलं होतं, टॉलचे 3 आणि डॉर्फचं 1. इथं राऊंडचे 3 आणि रिंकल्डचं 1. म्हणजे रेशो पुन्हा काय आला, 3:1. फिनोटाइपिक रेशो 3:1. नंतर जिनोटाइपिक रेशो 1:2:1. इथं काय आलं बघा, कॅपिटल आर 2 असणारे 1 आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल आर असणारे 2 आहेत, आणि 2 स्मॉल आर असणाऱ्या 1च आहे. म्हणजे रेशो किती आला, 1:2:1. अशा त्यानं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात. पेअर कॉन्ट्रास्टिंग ज्या कॅरेक्टर होत्या त्या 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी हा मोनोहायब्रिड क्रॉस आणि रेशो तयार केला. त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं, पहिला भाग त्यानं सांगितला डॉग डॉमिनन्स. त्यानंतर त्याने ह्याच्यावरून तयार केले 2 कन्सेप्ट, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. म्हणजे उदाहरणार्थ टॉल आणि डॉर्फ म्हणलं टॉल हा डॉमिनंट आहे, राऊंड आणि रिंकल्ड म्हणला राऊंड हा डॉमिनंट आहे. द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इट सेल्फ इन टू द नेक्स्ट जनरेशन दो इट्स अलील इज प्रेझेंट. म्हणजे हे 2 आहेत, ह्यांचा हे दोन्ही एकमेकाचे अलील आहेत. इथं दाखवलेत मी अलील, पण एक्सप्रेस होताना हा होते, हा डॉमिनंट आहे म्हणजे हा रिसेसिव्ह. तसं इथं आहे, हा राऊंड हा डॉमिनंट आहे, रिंकल्ड हा रिसेसिव्ह. असे कन्सेप्ट मांडले आणि त्यानं फिक्स सांगितलं की F2 मध्ये जिनोटाइपिक रेशो 1:2:1 येईल, तर फिनोटाइपिक रेशो 3:1 येतो. ओके, सो दिस इज अ मोनो हायब्रिड क्रॉस अँड रेशो. थँक्यू.